नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। विश्वरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यांच्या पवित्र स्मृतीस मुंबई आउटलुककडून विनम्र अभिवादन। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर कदाचित जगभरातले एकमेव अशी व्यक्ती होती ज्यांनी पुस्तकांसाठी घर बनवलेलं होतं। मुंबईमध्ये जे त्यांचं घर आहे राजगृह, त्या राजगृह घरामध्ये अशा काही रिपोर्ट्स आहेत की त्यांच्या महापरिनिर्वाण जेव्हा त्यांचं झालं तोपर्यंत त्यांच्या घरी त्या राजगृहामध्ये 50,000पेक्षा जास्त पुस्तकं होती। काही लोकांचं असंही म्हणणं आहे की त्या 50,000 पुस्तकांपैकी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 40,000पेक्षा जास्त पुस्तकांचं सखोल अध्ययन केलं होतं, अभ्यास केला होता, वाचन केलं होतं। उर्वरित जी पुस्तकं होती त्यांचा फक्त रेफरन्स म्हणून, संदर्भ म्हणून त्यांचं वाचन केलं होतं। याशिवाय बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 32 ग्रंथ लिहिलेले आहेत। या 32 ग्रंथांच्या व्यतिरिक्त भारतीय संविधान आहे, शोधनिबंध आहेत, पाक्षिक आहे, मासिक आहे, दैनिक वर्तमानपत्र आहे। एवढं मोठं प्रचंड साहित्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलं होतं। दिवंगत ज्येष्ठ विचारवंत हरी नरके हे असे म्हणाले होते एकदा की बाबासाहेबांचे इतकं साहित्य आहे की जवळपास 100 खंड त्याचे प्रकाशित होतील, इतकं प्रचंड, इतकं मोठं साहित्य अजूनही अप्रकाशित आहे। तत्कालीन काँग्रेस सरकारने ते बनवलेलं, छापलेलं नाही आहे, प्रकाशित केलेलं नाही आहे। वर्तमान भाजपच्या सरकारने देखील ते प्रकाशित केलेलं नाही। का नाही केलं हा एक वेगळा विषय आहे, परंतु इतकी मोठी प्रचंड साहित्य संपदा ज्यांनी निर्माण करून ठेवली, त्यांचं साहित्य जगभरामध्ये गेलं। त्या बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना मानणारे त्यांचे जे अनुयायी आहेत, दरवर्षी 6 डिसेंबरच्या दिवशी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातून आणि देशभरातून जे लोक मुंबईमध्ये चैत्यभूमीला येत असतात, ते लोक बाबासाहेबांना किती वाचतात, बाबासाहेबांना त्या लोकांनी किती समजून घेतले, कोणती पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, हे आज आपण या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत। दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क जे आहे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं गजबजून जातं। 500पेक्षा जास्त बुक स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत अशी माहिती मिळालेली आहे। आणि अशामध्येच आपल्यासोबत काही बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आहेत। ते कोणती पुस्तकं वाचतात, त्यांनी आत्तापर्यंत कोणती पुस्तकं वाचलेली आहेत आणि एकंदरीत बाबासाहेबांच्या पुस्तकांवरती त्यांचं काय म्हणणं हे जाणून घेणार आहोत। काय नाव सर आपलं? माझं नाव प्रकाश लोखंडे। मी युनियन बँकेमधून डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अगदी लहानपणापासून चळवळीमध्ये काम करतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी अत्यंत महत्त्वाची जी पुस्तकं आहेत, जी प्रत्येक भारतीयांनी वाचली पाहिजेत, त्यामध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन्स, जाती व्यवस्थेचा उद्गम आणि तिचा विकास, शूद्रपूर्वी कोण होते आणि ते शूद्र कसे झाले, अस्पृश्यतेचा उगम, अस्पृश्यपूर्वी कोण होते आणि ते अस्पृश्य का झालेत, त्याच्यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म आणि भारताची राज्यघटना, ही जी पुस्तकं आहेत ते प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचली पाहिजे। तुम्ही आत्ता किती पुस्तकं, म्हणजे कुठली पुस्तकं बघताय? काय विशेष पुस्तकाच्या शोधामध्ये तुम्ही आहात, बुक स्टॉलवरती आलेला आहात? आत्ता सध्या ह्या वर्षामध्ये काय नवीन प्रकाशन आलेलं आहे, त्याच्यामध्ये काय नवीन माहिती आहे। आता बाबासाहेबांनी असं सांगितलेलं होतं की जातीव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो आज जरी भारतापुरता मर्यादित दिसत असला तर भारतीय माणूस जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशामध्ये जातील त्या त्या देशामध्ये जातीचे प्रश्न हे उग्ररूप धारण करतील। आणि आज आपण बघतोय की अमेरिका झालं, कॅनडा झालं, युरोपीय देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय गेलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना आता अन्य प्रकारचे प्रश्न भेडसावत आहेत। आपल्याला माहीत असेल की सिटेल शहरामध्ये तिथल्या महानगरपालिकेनं, गव्हर्नरनी लोकल कायदा पास करून रेसिझम, कास्टला रिकग्नाइज केलेला आहे। तर त्या अनुषंगानं आत्ता काय नवीन पुस्तके इथे मला दिसत आहेत। दी रॅडिकल इन आंबेडकर, क्रिटिकल रिफ्लेक्शन, सूरज एंगडे आणि आनंद तेलतुंबडेचं, आणि पॉलिटिकल व्हायलन्स इन एन्शंट इंडिया, भूपिंदर सिंग, ते पुस्तकं आता सध्या मी बघत आहे। कास्ट ओरिजिन जे आहे, इसाबेल विल्कर्सनचं पुस्तक इथे आहे। इसाबेल विल्कर्सन ही पुलित्झर अवॉर्ड मिळालेली एक मोठी पत्रकार आहे आणि कास्ट जी आहे ती एक ग्लोबल प्रॉब्लेम बनलेला आहे असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे। तेच मी पण आता सांगितलेलं आहे, कारण की भारतीय माणूस
जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याच्या डोक्यामध्ये तो जात घेऊन जातो. उच्च नीचतेचं भान त्याच्यामध्ये असतं. रात्री माझ्या मुलाचा मला फोन आलेला आणि माझा मुलगा म्हटला मला की पप्पा तुम्ही माझ्या सर्टिफिकेटमध्ये कास्टचा काही उल्लेख केलेला आहे का. मला हा उल्लेख माझ्या मुलाच्या संदर्भात करायचा नाही आहे. कॅनडामध्ये पण आता हळूहळू जातीचं प्रस्थ वाढत चाललेलं आहे. मग मी त्याला म्हणालेलो मी तुला तुझं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते पाठवतो. तुझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये फक्त इंडियन तेवढं लिहिलेलं आहे. त्याचं जे शिक्षण आहे ते पूर्णतः ओपन कॅटेगरीमधून झालेलं आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं तुला ती गोष्ट डोक्यामध्ये ठेवण्याची गरज नाही. काही आणखीनही लोक आहेत. खरं तर मुंबईमधली जी लोकं आहेत ती संध्याकाळच्या वेळेत इकडे येतात. बाहेरून आलेली जी लोकं आहेत ते सकाळच्या ज्या काही विधी असतात त्या करण्यामध्ये मग्न आहे. त्यामुळे पुस्तकांच्या स्टॉलवरती तशी गर्दी नाही आहे जी गर्दी संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल. आपल्यासोबत आणखीन काही लोकं आहेत. काय नाव आपलं? माझं महेश गडांकुश. मी राहायला दिव्याला आहे बरं. आणि नॅशनल ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन फोर्स यांचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. किती पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत बाबासाहेबांची? मी आजवर बाबासाहेबांची बरेच पुस्तकं वाचलेले आहेत. नावं सांगाल ना? हो, त्याच्यामधलं प्रथम सगळ्यात महत्त्वपूर्ण जे आहे ॲनिलेशन ऑफ द कास्ट म्हणजे जातीव्यवस्था विध्वंस हे महत्त्वपूर्ण पुस्तक मी बऱ्याच वेळा वाचतो आणि समजून घेतो. त्याच्यानंतर हू वेअर द शूद्राज, त्याच्यानंतर हू वेअर द अनटचेबल आणि आता रिसेंटली आपण आता संविधानाचं पुस्तकाचं वाचन चालू आहे. अशा बरेचसे छोटे छोटे पुस्तकंसुद्धा आहे. रिडल्स इन हिंदुझम आहे, त्याच्यात इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल ह्यासारखे पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आलेले आहेत. जग हे डिजिटल बनत चाललेलं आहे, एक ग्लोबल विलेज बनलेलं आहे आणि त्याच काळामध्ये बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे जे साहित्य आहे, जी पुस्तकं आहेत ती ऑनलाईन देखील आता उपलब्ध आहेत. ती ऑनलाईन पुस्तकं कशी वाचायची, कुठे वाचायची हे सांगणारे एक स्टॉल तिथे आहे. तरुण मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण हे नेमकं स्टॉल काय आहे, कशा संदर्भात आहे हे माहिती घेणार आहोत. काय नाव आपलं? माझं नाव सिद्धांत गायकवाड आणि आम्ही आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर इथून आलो आहोत. तर आमची वेबसाईट आहे BAWS.in. तुम्ही बघू शकता बाबासाहेब आंबेडकर रायटिंग आणि स्पीचेस. तर हे वेबसाईट बनवायच्या पाठचं आमचं जे ध्येय होतं हेच होतं की बाबासाहेबांचे जे पण रायटिंग आणि स्पीचेस आहेत ना ते सगळ्यांपर्यंत पोचावे आणि मोफत पोचावेत. तर आम्ही ही वेबसाईट बनवली आहे, तुम्ही बघू शकता. तर या वेबसाईटवर आम्ही काय केलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलेली जेवढी पण पुस्तकं आहेत ती लँग्वेजेस इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती या लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऐकूसुद्धा शकता आणि वाचू पण सुद्धा शकता. पण ऑडिओ बुक्स पण आहेत आणि PDF पण आहेत. हो, कारण कसं आता पिढी बदलत चालली आहे. तर आम्ही सगळं काय करतोय आणि AIचा सुद्धा जमाना आला आहे. तर आम्ही काय केलं आहे, आमच्या या वेबसाईटवरती 2 खूप इम्पॉर्टंट फंक्शन्स टाकलेत. एक आहे लिसन नावाचा. तर इथे काय होतं, बाबासाहेबांनी जेवढे पण स्पीचेस आणि रायटिंग केलेत ना ते तुम्ही ऑडिओ फॉर्मॅटमध्ये ऐकू शकता. म्हणजे कसं की आपले वर्ग भरतात सॅटर्डे संडेला, राईट. तर तिकडे हे स्पीचेस सारखे सुरू ठेवू शकता तुम्ही किंवा याचं चलन प्रतिचलन करू शकता. पण आता आम्ही काय केलं, AI इंटिग्रेट केलं आहे. आता जे रिसर्चर लोक असतात, लॉयर असतात, त्यांना संदर्भ लिहावा लागतो की कधी काय झालं होतं, बाबासाहेबांचं या गोष्टींबद्दल काय म्हणणं होतं. तर त्याचा फक्त एक छोटा डेमो दाखवतो मी. हा सर्च बॉक्स आहे, इथे मी सर्च करतो महाड सत्याग्रह. इथे मी महाड सत्याग्रह सर्च केलं आहे आणि आता मी सर्च करणार. तर हा AI काय करतो, महाड सत्याग्रह काय होता आणि कधी झालं होतं त्याची सगळी इन्फॉर्मेशन मिळते मला. आता लोक बोलतील AI आहे की आम्ही ट्रस्ट करू शकतो का नाही. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, स्क्रोल डाऊन जर तुम्ही केलं तर इथे तुम्हाला दिसेल की कुठला व्हॉल्यूम होता, कुठल्या पेजवर बाबासाहेबांनी म्हटलं आहे. तर आम्ही ते सुद्धा वेबसाईटवर रेफरन्स इंटिग्रेट केलं आहे, कारण रिसर्चर लोकांना ते खूप इम्पॉर्टंट असतं. तर आता हे सगळे करण्यापाठीचं ध्येय हेच होतं की लोकांपर्यंत पोचावं की बाबासाहेबांची रायटिंग आणि स्पीचेस ज्या फॉर्मॅटमध्ये होते, ज्या लिखाणात होते तसेच. तर आज आम्ही काय करतोय, मुक्तीचा खरा मार्ग काय आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे, हे आम्ही सगळ्यांना फ्रीली डिस्ट्रीब्यूट करतोय. कारण या वेबसाईट हे खूप इम्पॉर्टंट रिसोर्स आहे, ते पण लोकांपर्यंत पोचावं आणि हे पुस्तकसुद्धा. दॅट्स इट. माझ्या मते तरी आजकाल जे हे राजकारण चाललं जे लेखक आहेत ते सगळे लेखक विकाऊ आहेत. परंतु समाजाचं किंवा देशाचं कल्याण करण्यासाठी असा एकही लेखक किंवा राजकारणी माणूस नाही आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुस्तकं आहेत, ॲडव्होकेट BC कांबळे यांनी लिहिलेले होते, ती पुस्तकं मी 1 ते 12 खंड वाचलेले आहेत. 12च्या नंतर 24 खंड हे मला वाचायचे आहेत. आणि प्रबोधनकार ठाकरे त्याचे जे पुस्तकं आहेत ते वाचलेले आहेत. अशा पद्धतीने जे समाजाच्या हितासाठी जे आहेत ते पुस्तक, नाही तर आजकाल ते आवारा ह्याच्या पुस्तकं लिहितात, पैसा कमवण्यासाठी लिहितात.
तर ते पुस्तक नको आहे. समाजाचं कल्याण करण्यासाठी, देशाचं कल्याण करण्यासाठी, गरिबाचं कल्याण करण्यासाठी, आजचे काय महागाई विद्यार्थी शिकून पडलेले आहेत, नोकऱ्या नाहीत, नोकऱ्यासाठी कोण नाही. जो तो राजकारणी जो माणूस आहे तो उठतोय, फक्त पैसा कुठं कमवता येतोय हे बघतोय, पण समाजाचं काही बघत नाही. आणि त्यामुळे की अशा पुस्तकं वाचले पाहिजे की समाजाचं भलं करणारं जो लेखक लिहिलेला आहे त्या लेखकाचे पुस्तक वाचले पाहिजे असं. बाबासाहेबांची कुठली पुस्तकं वाचले तुम्ही? बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं बाबासाहेबांचं त्यांचं जीवनचरित्र जे आहे ते की शूद्र मूळचे कोण हे वाचलेलं आहे. मी महादेव कुडे नाशिकवरून आलेलो आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती काही पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि त्याच्यामधली काही पुस्तकं वाचायची आहेत. विशेषतः शासनाने प्रकाशित केलेले जे खंड आहेत ते खंड सातत्याने संदर्भासाठी उपयोगी पडतात. त्याच्यातले काही खंड माझ्या संग्रही आहेत, परंतु आणखीन काही खंड मी शोधत असतो. कुठे कुठे जिथे भेटतील, ज्या स्टॉलवर भेटतील ते मी वाचत असतो. आणि बाबासाहेबांवर अनेक नवीन लेखक सातत्याने लिहित असतात आणि एक ज्ञानाचा अथांग सागर आहे. त्यामुळे जितकं आपण बाबासाहेब वाचू तितके नवीन नवीन त्यांच्या प्रतिभेचे आयाम कळतात. आणि म्हणून कुठल्या नवीन पुस्तकाच्या शोधात आहात आपण? आत्ता मी आनंद तेलतुंबडेंचं एक पुस्तक जे प्रकाशित झालेलं आहे बाबासाहेबांचं चरित्र त्याच्या शोधामध्ये आहे आणि ते मला काय अजून भेटलेलं नाही, परंतु मी शोधतोय.